कोण आहे? आरव, ये अंकिता. आरव, आरव काय झालं? आरव दार उघड. आरव दादा. आरव दादा. आरव दार उघड. हा दरवाजाच उघडत नाहीये. दादा आता माका ना काळजी वाटूक लागली. आरव चोर चोर असं ओरडत होतो, मी ऐकलंय. मी पण ऐकला. तुझे नाक काळ वाजत असतील. चोराने आरवला काही केलं नसेल ना? आरव, आरव दार उघड. आरव, आरव इथं नाही आहे कोणी. अरे पण तूच तर ओरडत होतास ना चोर चोर म्हणून. अगं मम्मा, ते खालून आत्तेचा आवाज आला म्हणून मी ओरडलो. आरव नक्की इथं कोणी नाही आलेलं? अरे दादा इलो होतो चोर, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. हो पण इथे नाही आलेलं कोणी. हो तुका काहीतरी भास झालो असतो. हा अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरा सांगतोय. सुमन तू पाहिलंस ना चोराला? हो. मला सांग तू कसा होता? उंच, बुटका, जाड, बारीक कसा होता? दादा आता म्हणजे आता नीट असं सांगू शकत नाही मी, पण माका सावली दिसली होती. लागतच नाही. ही तर लावला दे लवकर. कसले चावी आहेत? एक चावी कामाची नाही. मग गावठी उपाय करूया. अरे लवकर का. काय झालं बाबा? ती खिडकीत बघतो ना कोणी आहे का. अरे नाही, मी चेक केलीये, कुणी नाही आहे तिथे. नक्की? जा मग खिडकी लावून घे पहिले. जा सगळ्यांनी आपापल्या बेडरूमच्या खिडक्या लावून घ्या. आणि रमाकांत तू मेन डोअर चेक कर. हा दादा आता मी करतोय. इरा. अरे खिडकी लाव. नीट लाव. दरवाजा लावून घे. खिडकी लावून घे. चल पटकन. हा चोर कोण इलो हा? चोरी करू गेला? मी हैसर असता ना, तो चोरी करूच्या आधी मीच करून हसून पळत. कसले हिरवे दगड. मला दे. सगळे दगडच आहेत की काय? देवा. मग आज सोन्याची खाण गावली. हा सोन्याची खाण नशिबा माझा देवा. देवा कसा बरा वाटला बघा. हचमत पूर्य करकरीत तोटा कसला वास येता.
आज कुबेर माझ्यावर प्रसन्न झाला आणि मीच कुबेर झाले. ऐसून लगेच निघालेला परा. भयो, आपण माझी बहिणीच्या खोलीची खिडकी बंद करूया. हैसरच येतले हे दागिने कसे घेऊ येतात की काय. आधी आपलं जीव वाचूया, दागिन्यांचा नंतर बघू. नाही तसं नको, सगळं हैसूनच येतले. मी हैसून जाते. थांब. बाबा तू हई काय करतस? आणि ह्या सगळा काय असा? मी काय विचारतोय? ह्या सगळ्या काय असा? थांब, तू असं नाही ऐकायचंस. दादा, दादा, माझी बहिणी हिरा, लवकर येवा. आलो. काय झालं? किती गोंधळ घातलास तू. काय गरज होती आता यायची? सॉरी यार. आरव, आपली अॅनिव्हर्सरी आहे ना यार. अंकिता, तुला सिच्युएशन किती सिरियस आहे कळतं का? तुला ना काही परवाच नाही. अंकिता, हे काय करतेयस आता? हे बघ, हे नको करायला. ऐक माझं. थांब रे तू जरा. आरव, 5 मिनिट थांब फक्त. छान केक कट करूयात. तुला आवडतो ना हा फ्लेवर? हे बघ, ए आणि ए. अंकिता, ह्यावर पटकन. हे नको करायला. हो रे, थांब. अगं अंकिता, आता ही काय वेळ आहे का? मी काय करताय गौतमीच्या रूम मध्ये? काय विचारतोय तो? तुम्ही काय करताय इथे? सुमन ओरडा होती ना, चोर चोर म्हणून मी हैसरीले. बघतोय काय हैसर चोर होतो. हा चोर हैसरच होतो की ह्या काय सगळा घेऊन चाललेला एवढं मोठं. मी पकडले त्या का पण मका झटको देऊन पळालो तो. ह्या काय माझ्या ढोपरात पण लागला. हा तस काय खरं सांगते मी, हैसूनच गेलो हा तो. बघत काय राहलंस? चला पळूच्या आधी पकडूया त्या का. हा पकडूया ना. चला चला लवकर चला. पळूच्या आधी पकडूया. चला येवा येवा येवा. काय एवढं सगळं? मम्मा मम्मा काम डाऊन. ये इकडे इकडे इकडे. शांत हो तू. बस बस, रिलॅक्स. हो हो हो, मला माहिती आहे. मी दादाला सांगतोय. दादा, आलो हिरा. अरे खरंच चोरी झाली आहे. मम्माचं लॉकर ओपन आहे. अंकिता, शांत शांत.
अरे काय करतोय उघड ना. इरा 2 मिनिटात दे हं, मला आलोच. अरे दादा. अंकिता अगं हे काय करत बसलेस आता? अरे लवकर दार उघड, खरंच एमर्जन्सी आली आहे. अरे सगळं सेट आहे, चल पटकन. 1 2 3. उठा जा पटकन. बाय आरो. अंकिता तू निघ आता प्लीज. दादा. बाय 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 बाय. बाय. हे तू जाणार कशी आहेस? आली तशी. अगं आता त्या चोराला सगळेजण शोधतायत. आरव मी आले तशी लपत छपत जाईन हॉस्टेलला. ओके ठीक आहे ठीक आहे. बाय बाय. सावकाश जा. निघ निघ पटकन. बाय आरव. तुका सांगताय जसं माका आवाज येलो ना, चोर चोर सुमनचा आवाज येलो, खाडकन जागो झाले. जसं मी वर गेले तर गौतमी मॅडमच्या रूम मधली लाईट माका चालू दिसली. माका कळला की चोर हैसरच असतो. दरवाजे उघडले, आतमध्ये बघतोय तर काय ही भली मोठी सावली दिसली माका काळोखात. मी हळूच पुढे गेले. तुला कपाटाजवळ काहीतरी करा होतो. त्या काळोखात त्या का बघलाय, हळूच पुढे गेले. घाबरले नाही बयो, तुका माहितीये तुझा बाप घाबरत नाही. मग गेले ना मागून त्या कपाटातून दागिने पैसे घेऊन जसं तो वळलो, पाठून अशी झडप घातले, पकडले. तो मोठो होतो ना, मका झटको देऊन पळालो. मका पाडल्या गुडघो पण दुखता माझं. अरे सुनील दादा, तुझी या स्टोरी सांगून होईपर्यंत ना त्या चोर पळून जातो. तुम्ही नक्की पाहिलं त्या चोराला? कुठे गेला तो? म्हणजे मी खिडकीतून बघितले ना, तो हैसर गेलो. मग चला पटकन. चला 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 या लवकर लवकर. हैसरच काहीतरी मी बघितलेलं आहे त्याला. इथे कोणी नाहीये. तुम्ही नक्की पाहिलं का इकडे येताना? म्हणजे बघितलेलं पण काळोख होता ना. मका दिसलं हैसर असतात. चला तुम्ही पुढे आ, मी येत आहे. चला चला चल चल चल. अंकित तू हय काय करतस? मी इथे मला नाही माहिती. आरवला विचार. हय झालीस तू हय काय करतस सांग मका. सॉरी मी मला जाऊ दे प्लीज. अंकिता अंकिता एवढ्या रात्री होय काय करताय? डॉक्टर मी खरंच सांगतोय, मी पकडलं होतं उद्या का, पण तो दिप्पाडला मेलो. मका झटको देऊन गेलो. जो माझ्या हातात गावलो असतो ना तो असतो काय. मी अख्ख्या गार्डन शोधून येलंय, माका तर चोर खय दिसलो नाही. खया तुझं चोर? हा मका काय माहित. दादा जरा आत चल. हॅलो. ए बावल्या,
माका एक सांग, ह्या सगळा मॅटर काय हा? कसलं मॅटर? चोरीलो चोरी केल्यान आपण त्याला पकडूक जातो जाता आणि काय नक्की हाच मॅटर हा? हा काय झालं, काय बोलायचं? दादा, अरे चोर वगैरे कोण नाही असा, म्हणजे तो सुनीलच असा. काय? पण तू सुनीलला पाहिलंस? म्हणजे नक्की चेहरो नाही बघितलंय मी. मग तुला कशावरून वाटतं की तो सुनीलच आहे? अरे माका माहिती आहे, गावात असताना तो अशा प्रकारचे खूप चोरी करायचो आणि खूप वेळा पकडलो गेलो पण होतो. दादा, अरे तू बघितलं नाहीस, माझी बहिणीच्या खोलीमध्ये जे दागिने पडले होते ना, थयच आपल्या घरातलं काटो, चमचो आणि सुरी होती. मेन डोअर पण लॉक होता. याचा अर्थ जबरदस्तीने तर कोणी आत आलेलं नाही. सुमन, याचा अर्थ चोर तर घरातच आहे, पण हे सिद्ध कसं करणार? काय झाला? नाही, काय नाही, तेच आम्ही बोलतोय की चोर घरात कसा शिरला असेल, कारण मेन डोअर वगैरे तर बंद होतं. हा दादा, ताच सांगत होतो. सगळीकडे शोधलं पण चोर सापडलोच नाही. पण माका माहिती आहे, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, चोर इलो होतो. ते कसं सांगू, चोर नव्हता, अंकिता होती. पण मग इथं कपाट कोणी उघडल्यान? मग आता काय करायचं? तू जा, तू वर जा, आम्ही आलोच. ठीक आहे. दादा, आपल्याला पोलीस कंप्लेंट करू होईल. पोलिसांच्या भीतीने तो सगळा सांगित तरी आपल्या काय ना सांगतो तो. हीच वेळ असा एका अद्दल घडवची. नशीब तो चोर इथे असताना मी इथे नव्हते. आज काही खरं नव्हतं माझं. मम्मा, आणते इकडं. आणि तू नको टेन्शन घेऊ सगळं, काही नाही होणार आहे तुला. मम्मा, काम डाऊन, काही होणार नाही. आता आम्ही सगळे होतो तुझ्यासोबत. रिलॅक्स. आणि अगं, बाबा गेलाय ना आता बघायला, कळेल आपल्याला काय. काय झालं? सापडलं का कोणी? नाही, सापडला नाही अजून, पण सापडेल. तू नको काळजी करूस. शुभू, पण घरातलं सगळं सोनं, पैसे ते माझ्या रूम मध्ये होतं, हे त्याला कसं कळलं असेल? गौतमी, तू पॅनिक नको होऊस. होईल सगळं ठीक, सापडेल चोर. आणि अरे, तो चाकू सुऱ्या घेऊन आला होता, हत्यारं होती त्याच्याकडे. मला काही झालं असतं तर? बघू. अरे बाबा, पॅनिक होणं साहजिक आहे ना मम्मा. त्या चोराने मम्माचं काही बरं वाईट केलं असतं तर? मम्मा, रिलॅक्स. असं कसं करत? मी जाऊन पकडले नाही तेवढे त्या का? तर काय खरा नव्हता. हा, दागिने पण नाही गेले आपले. मग मी होतोय म्हणा ना. सगळ्याचा शोध घ्यायचा आहे मला. उद्याच पोलीस कंप्लेंट करतो.